मित्रांनो, कोल्हापूरचे महालक्ष्मीचे दर्शन खूप छान झाले. एवढे छान झाले की गर्भगृहामध्ये मी 2 तास होती. माता लक्ष्मीचा माझ्यासमोरच अभिषेक वगैरे केला, शिंगार चढवला आणि जे महालक्ष्मीच्या अभिषेकाचं पाणी होतं ते सर्वांच्या अंगावर त्यांनी छान टाकलं. 5 आरत्या केल्या, प्रसाद वगैरे संपूर्ण खूप छान झालं. आणि माझं एवढं भाग्य की आम्ही मध्ये गेलो गर्भगृहामध्ये आणि 12 वाजेची आरती सापडत होती. तर 12 वाजेची आरती आम्हाला मिळाली. तर दरवाजा 1-2 मिनटं आम्ही पुढे सरकलो, गर्दी भरपूर होती आणि तितक्यात जे मेन गेट डोअर आहे तर ते बंद झालं की आता महालक्ष्मीची आरती होत आहे. जेवढे मध्ये आहेत तेवढे मध्ये राहा, जेवढे बाहेर आहे तेवढे बाहेर राहा. तर असा मेन डोअर त्यांनी बंद केला. तर आम्ही गर्भगृहामध्ये 2 तास संपूर्ण पूजा पाठ आरती तिथेच केली. महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र अशा भरपूर सेवा मी मनातल्या मनात केल्या. खूप आनंद झाला. तर आता हा जो येणारा गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर तो सर्वांनी पूजा पाठ करायची, महालक्ष्मीच्या भरपूर काही सेवा करायच्या, विष्णू भगवानच्या सेवा करायच्या. याच्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि आपल्या मुलांची प्रगती होते. तर जर ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी फक्त पाठ मांडा आणि पाठ मांडल्यावर महालक्ष्मीचा कळस भरा, दुपारी पोथी करा, संध्याकाळी आरती करा, 2 टाईम जेवण केले तरीसुद्धा चालेल आणि सेवा करा. श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, स्वामी समर्थाचे 11 माळी अशा सेवा करा. तर आपल्यावर माता राणीचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर भरपूर काही व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत की कसे मार्केट आहे, काय आहे. खूप काही व्हिडिओ पण घेतले आणि प्रसादसुद्धा आम्हाला मिळाला. तर मित्रांनो, येणाऱ्या महालक्ष्मीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा पहिल्या गुरुवारच्या. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.